जय जय गुणंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही आहे? तुम्ही सगळे चांगलेच असणार आणि सगळे चांगलेच राहा. आणि आता मी उठलेलो आहे आणि माझी मम्मी आणि माझ्या पप्पाला सकाळीच ना आमच्या म्हणजे भाजी आली आहे. तर ती भाजी तुम्ही मला दाखवतो. हे तोडत आहेत दोघं पण. इकडे ना चवळीची भाजी आलेली आहे बघा. तांदूळ जिऱ्याची भाजी आहे, चवळीची पण नाही आहे. चवळी कुंदराची म्हणजे मिक्स भाजी आहे. आणि माझ्या पप्पा ना तिकडच्या साईडनं जात आहेत, तिकडून पण भाजी दिसत बोलतात ते. तिकडून म्हणजे आमची पहिली जागा होती ना, तिकडून म्हणजे जागा आता आमची नाही राहिली आहे, तेव्हा शेतामध्ये गेलेली आहे. आणि माझी मम्मी ना इकडून तोडत आहे आता भाजी. इथं बसला का वाटते गोष्ट मस्त भाजी, एकदम ताजी ताजी हिरवी भाजी. हीच भाजी बाजारात 20 रुपये 25 रुपये पाव भेटते. हे झाली तर आपली ओरिजिनल भाजी झाली. आणि तुम्ही हे बघितलं असेल की मी ना हे पूर्ण व्यवस्थित एका जागी म्हणजे असा जमा करून ठेवला होता. आणि गट्टूचा आमचा रात्रीचा इकडून झोपला होता, तर बघा त्याने काय केलं, पूर्ण फैलून टाकला. आणि माझे पप्पा ना या साईडला गेलेले आहेत बाहेरून. बघा इकडून दाखवतो तुम्हाला. तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये न बघितलं असेल तर हे बघा किती खराब होतं. तर माझ्या पप्पाने पूर्ण स्वच्छ करून टाकलेलं आहे. आणि ही आमची आता लास्ट बॉर्डर आहे. ते बघा माझ्या पप्पा इकडून गेले. बघा भाजी ताजी किती भारी दिसते. हे बघा. आणि माझी दीदी पाठीपाठीच फिरते मम्मीच्या. तर चला आता ना मी ब्रश वगैरे करतो, कारण की जो कालचा ब्लॉग आहे ना तो एडिटिंगच नव्हता केला मी रात्री, कारण की एवढा थकलो होतो ना. पूर्ण तो जॉईन केला आणि एडिटिंग करणं माझं जिवार आलं होतं. तर मी ते एडिटिंगच नाही केलं आहे. तर आता मी एडिटिंगच करत आहे ब्लॉगला. तर आता मी एडिट करतो आणि 10 मिनटात ब्लॉगला अपलोड करतो यूट्यूबवरती. हे बघा इकडे आल्यात आता, इकडे बघतात. हे बघा हिच्या गोल्डीला घेऊन ना पाठीपाठीच फिरतो. ही पूर्ण पागल झालेली आहे मुलगी. माझी दीदीला बोललो मी की तिचा म्हणजे तू तुझ्या गोल्डीला साईडला ठेव, म्हणजे घरात ठेवून दे. तर ती काय बोलते, नाही तो रडतो, त्याला मी सोबत घेऊन फिरतो. काय आले? बघा माझी मम्मी दाखवते तुम्हाला. आमच्या वांग्याला ना सगळ्यात फर्स्ट म्हणजे पहिलं वांगं लागलेलं आहे. हे बघा इकडे पहिलं वांगं लागलेलं आहे. अजून पावसाळा पण नाही लागला. बघा इकडे बी आलं. आणि ही भाजी माझी दीदी बोलते की पप्पाला सांगत आहे. मी असं बोललो ना आता फर्स्ट वांगं लागलं आहे, तर वांग्याच्या झाडाला वांगं लागलं असं बोलते ती. पण जाऊ द्या, काही नसते, तसं पण बोललो चालते. आणि बघा हे कुठं पण फिरते. त्याला घरात ठेवणं, त्याला कशाला घेऊन फिरतो सोबत? नेहमी तुझ्या सोबतच ठेवता का? झालं का आता पूर्ण? चल बाई आपल्याला जायचं आहे. आणि याला पण बघा किती आले. मम्मी आपल्याला जायचं. यावेळेस ना आमची सीताफळ खायची खूप मजा आहे, कारण की खूप सारे त्याला पूर्ण बार आलेलं आहे, म्हणजे फुलं लागलेले आहेत. तर आता ना मी ब्रश वगैरे करतो. काटा पण रुतला पाहायला माझ्या. तर ब्रश वगैरे करतो मी आणि परत व्हिडिओला जॉईन करतो. तर माझी आंघोळ झालेली आहे आणि मी तयारी पण केलेली आहे आणि पॅकिंग पण केलेली आहे पूर्ण. म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स लागतील माझ्या दीदीचे ते सर्व आम्ही बॅगेत भरलेले आहे. आणि दीदी करत आता तयारी इकडे. आणि आता जेवण पण माझ्या मम्मीने तयार केलेलं आहे आणि मी आता जेवतो. तर मी बनवलं आहे आणि म्हणजे मम्मीने केलेलं आहे इकडे. सकाळी तुम्ही जी भाजी बघितली होती ना चवळीची आणि तांदूळाची, ते मिक्स आहे.
आणि वड्याची भाजी आणि चपाती आहे. आणि मम्मी करतात जेवण. मम्मी बोलते मला की दाखवू नको, पण मी दाखवून दिलं आता. मम्मी करते जेवण. मम्मी बोलते मला की माझे कपडे चांगले नाही दिसत, तर मला दाखवून येतं. तर काही नसतं तेवढं केलं, मी दाखवलं आता मम्मीला. तर आता मी करतो जेवण आणि तुम्हाला पण दाखवतो. तर आता माझी बी तयारी झालेली आहे आणि मम्मी पण रेडी आहे आणि दीदी पण रेडी आहे. तर आता आम्ही निघतो आहोत. तर आता तुम्हाला आम्ही भेटू डायरेक्ट मूर्तीच्या पुढले. तर चला आता जाऊ आपण. तुम्ही पण चला आमच्यासोबत, आम्ही पण निघतो तुम्हाला आमच्यासोबत. माझी मम्मी करतात तयारी. तयार झालंय करून पूर्ण आणि आता आम्ही निघालोय. तर भेटूया तुम्हाला रस्त्याने. आम्ही ना या कॉलेजला आलो होतो, पण हे ते कॉलेज नाही आहे. बघा इकडे कॉलेज आहे. आता आम्ही निघालो आहे परत दुसऱ्या कॉलेजमध्ये. तर बघू आता तिकडे कोणतं कॉलेज आहे. तर बघा इकडे कसं आहे कॉलेज. हे नाही आहे, कारंजा रोडच्या साईडला आहे, पण हे ते कॉलेज नाही आहे. तर आता आम्ही ना दुसऱ्या साईडला कॉलेज बघतो, ते कुठं आहे तर कन्फर्म माहीत नाही आम्हाला. तर आता मी मॅपमध्ये बघितलं तर ते आता दर्यापूर वगैरे सांगत आहे. तर आता आम्ही तिकडे बघतो कुठं आहे ते कॉलेज. बघा इकडे कसं दिसतं साईडला. तर आम्ही ना आता आमच्या म्हणजे मावशीच्या घरी आलेलो आहे आम्ही आता इकडे. आणि इकडे बघा आमच्या जुलीले ना 6 लेकरच, 6तले 5 खाली आणि 6वं माझ्या दीदीच्या हातात आहे. बघा दोनाचं पण सोडलं तर डायरेक्ट पिलू पकडले ना. आणि हे ना हे माझ्या मावशीचं दुकान आहे. पहिल्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही की जेव्हा माझी दीदी आली होती. आणि ही माझ्या मावशीची गाडी आहे आणि माझी गाडी ना मी इकडे बाहेर ठेवलेली आहे. आणि इकडे बघा किती मोठं नारळचं झाड आहे आणि इकडे लिंबू पण लागलेलं झाडाले बघा. आणि मी तुम्हाला आता माझा फेस आरशात दाखवतो कसा झालेला आहे. बघा पूर्ण काळा चेहरा पडला आहे माझा. आणि हे बघा इकडे. तर मी आता माझ्या मावशीच्या घरामध्ये आलो आहे आणि इकडे बघा आमच्या मावशीच्या घरी कुत्रे, तिचं पिलू बघा. माझी दीदी ना त्याला खेळ चालत आहे. काय नाव याचं? रॉकी आहे. आणि इकडे बघा माझ्या मावशीच्या मांडीवरती रोंडाईचे डोळे बघा, डोळे. आणि ही माझी मम्मी बसून आहे. ही आमची सगळ्यात लहान मावशी आहे. मामा 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 ही आमची आई. म्हणजे मावशी म्हटलं चालते, मामाच आहे आमच्या एकसाठी. तर तसं म्हणसाल तर आमचा मामाच लागते. बघा माझी मावशी ना केळं खायची स्टाईल बघा. पूर्ण दोन्ही गाल भरून घेतली. आणि हा जो फोटो आहे हा माझ्या बाबाचा आहे. ते आता आमच्यात नाही राहिलेलं आहे. त्यांना 3-4 वर्ष जास्त झालेलं आहे. बघा आता. आणि ही बघा ही यांची कुत्री आहे, जिचं नाव जुली आहे. ती झोपली आता. अजून आहेत बाहेर. हे बघा अजून आहेत बाहेर. इकडे 2 इकडे आहेत आणि हे बघा इकडे झोपून आहे एक. माझ्या पायाला ना चाटत आहे बघा. बघा सगळे झाले आता, सगळे झाले. बघा याला उचलला आता हातात छोटा बाहुबली.
आणि एक ना इकडे. तर आता मी निघालो आहे मावशीचं नवीनवालं जे घराचं काम चालू आहे तिकडून, त्या घराचं काम बघायसाठी चाललो आता आम्ही. आता सगळे आले आहेत बाहेर. बघा जुली समोर आहे एकटी, सगळ्यात समोर आहे. आणि हे बघा हे पण आले होते बाहेर. नाही नाही बाई येतच ना ती मावशी. हे बघा माझी मावशी ना ते रोंडा सगळे पिलांना आतमध्ये ठेवले आहेत, पण तरी हे दोघं बाहेर आले तर त्यांना घेऊन चालली सोबत. हे बघा हे गेले होते आवाज द्यायला. आणि आम्हाला जायचं आता या साईडला. तर आता मी आता आमच्या मावशीच्या घरी दाखवतो तुम्हाला घराला की मावशीचं कसं आहे ते. पूर्ण ट्रू करतो आता पूर्ण. बघा हे आहे माझ्या मावशीचं घर. तर आता आतमधून तुम्हाला मी पूर्ण ट्रू करतो. चला आता बघूया. इकडे ना गेट लावलेला आहे, तर गेट सध्या बंद आहे. याला ना सपोर्टिंग दिलेलं आहे कारण की 2 दिवस झाले याला लावले. आणि आम्हाला जायचं आता इकडे आतमध्ये. चला आता इकडे बेडरूम आहे. हे बघा इकडे माझ्या मावशीचं इकडचं किचन आहे. हे बघा किचन रूम आहे. इकडे एवढा मोठा ओटा आहे आणि इकडे पूर्ण स्टाईल लावलेली आहे. हे बघा इकडे पण स्टाईल लावलेली आहे. तर इकडचं आहे बाथरूम. त्याच्या आतमध्ये जाऊन दाखवतो मी. ताजा आहे. हे बघा इकडे इकडे कशाचं तरी ऑप्शन ठेवलेलं आहे. हां ते गिझर असते ना गरम करतो त्याचा ऑप्शन आहे इकडे. आणि स्टाईल बघा किती भारी आहे की मी याच्यात आतमध्ये पूर्ण दिसत आहे बरोबर. आणि इकडून बाथरूम आहे. याच्यामध्ये पूर्ण माल पडलेला आहे, तरी पूर्ण क्लिनिंग करावं लागणार आहे. याच्यात पण पूर्ण स्टाईल बसवली आहे. आणि हे सगळे इकडून उभे आहेत. हे बघा आमच्या पाठीची ती. आणि इकडं ना बेडरूम आहे. हे पण दाखवून तुम्हाला मी. बघा इकडे अजून इकडचं काम पूर्ण बाकी आहे. इकडे स्टाईल वगैरे सगळं बाकी आहे. म्हणजे आता आजचा पहिलाच दिवस आहे की आज स्टाईल लावत आहेत. बघा इकडे कसं इकडे ना रॅक ठेवलेले आहे. आता मी आलेलो बाहेर. आणि बाहेरून बघा गेटचं काम झालेलं आहे. म्हणजे कॉलम वगैरे सगळं सर्व भरलेलं आहे. गेट ना खूप भारी दिसत आहे. आणि इकडे मला पाण्यासाठी बघायचं याच्यामध्ये सिमेंट आहे. सिमेंटचं पूर्ण पाणी पूर्ण सिमेंटचं पाणी वगैरे. इकडे अजून बाकी स्टाईल म्हणजे कमी जर पडले समजा अजून घेऊ आणू शकतो आम्ही. म्हणजे आणायचं काम पडणार आहे. तर आता आम्ही आलो आहे वरती. आणि इकडे बघा इकडे पूर्ण मीटर आहे म्हणजे घराचं इलेक्ट्रॉनिक्स. आणि बघा इकडे हे आहे मावशीच्या घरावरचं टेरेस. हे ना हे मी ब्लॉकने बनवलं पहिले, तर आता असं दिसते. आणि इकडे व्यू बघा किती मस्त दिसत आहे. आणि बघा माझी दीदी आणि माझी मावशी इकडून बसून आहेत. हे बघा आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे मानाकडून. बघा माझी मम्मी पण आली आता वरती. आणि शेजारचं आहे ते. बघा किती भारी दिसते. आणि पूर्ण वगैरे मावशीने छपाई पण केलेली आहे इकडे घराची. बघा पूर्ण पाईप फिटिंग दिसतो ना तुम्हाला. पाईप पूर्ण झालेलं आहे. आणि हा जो खाली प्लॉट आहे हा पण माझ्या मावशीचा आहे. आणि हे बघा जेव्हा उन्हाळा होता ना तेव्हा मावशीच्या घरी ना मी आणलेलं होतं. मला आमच्याकडे ते तुरीचे झाड वगैरे राहतात ना, तर त्याचे ना जे खालची मूळ असते. तर परत इकडेच तुम्हाला हॉलमधली दाखवतो मी स्टाईल कशी लावत आहे. इकडे ना पहिले लहान स्टाईल होती, आता खूप मोठी आहे. बघा इकडे नाही तर शिडी आहे लोकांना बाई आपल्याला ते गेट लावण्याला भेटे नाही ना. मला निघण्याचा टाईम झालेला आहे. इकडे चहा पाणी घेतो आम्ही जातो. आता बघा आमचा जायचा रस्ता अच्छा वरतून जायचं आहे का. आता इकडून जातो बोलते आई अशी जाणार आहे याच्यावरती. आणि इकडून उतरून इकडे खाली. मी इकडूनच शॉर्टकट टाकतो आता.
बघा आई गेली आता इकडे आणि इकडे चालू आहे काम. साठची स्पीड का जास्त झाली का? 60 60. हे बघा आईचं जोगाड. आई अशी गेली आहे आणि इकडून येऊन इकडून गेली आहे. माझी मावशी मला सांगत आहे की गाडी हळू चालवतो. मी जास्त जोरात नाही चालवता, फक्त 60च्या स्पीडनेच चालवतो. हो हो. हे बघा आई गेली इकडे. आता मला जायचा रस्ता आहे, मी निघतो आता इकडून. तर हे घरनं बाहेरून असं दिसते. तर मी आलेलो आता घरी आणि तुम्हाला इकडेच दुकान बाहेरून दाखवलं होतं मी. तर आता तुम्हाला आतमधून दाखवतो दुकान. बघा हे बघा लाईट बंद आहे. हे बघा इकडे पूर्ण जेवढे पण क्वालिटीचे बिस्किट आहेत सगळे ठेवलेले आहेत इकडे साईडला. आणि इकडे ब्रश आणि इकडे विठोबा वगैरे आणि डाय जलजिरा सर्व शॅम्पू जेवढे पण प्रकारचे शॅम्पू सगळे. आणि इकडे मसाले वगैरे आहेत आणि इकडे कुरकुरे आहेत. आणि इकडे जरा जास्त दुकानचं सामान आहे. इकडे शाळेत आईनं ना मला वाटते आईनं याच्यात गहू ठेवलेले आहेत. हे बघा. आणि इकडे कुरकुरे आहेत. आणि इकडे हव्यासाठी स्पेशल फॅन ठेवलेला आहे. आणि इकडे ना माझी मावशी बसते. इकडे सामान पण पडलेलं आहे खाली, साबण पडलेले आहेत खाली. हे बघा इकडे. आणि इकडे अंडे ठेवलेले आहेत. तर आता आम्हाला जायचं आहे. 10-15 मिनटात आम्ही निघणार आहोत. तर आता निघायच्या वेळेस परत बोल लागून चालू करणार आहे परत. तर आता माझी तयारी झालेली आहे. हे बघा मम्मी पण आलेली आहे बाहेर. आणि मावशी आई आम्हाला सोडायला आले. हे बघा हे पण आम्हाला आले सार करायला आता. तर आता आम्ही निघत आहे. भेटतो तुम्हाला अजून परत रस्त्यावरती. हे बघा दिली तयार आहे. हे घर आहे आणि इकडे दुकानात आहे. तर आता मी निघालो आहे. आणि बघा आई बघा लिंबू आणले ताईने. खूप सारे लिंबू आणले ताईने आमच्यासाठी. माझ्या पप्पाला खूप आवडतात ना, तर लिंबू घेऊन आली आई. हे बघा आम्हाला सारच करतात. बघा बॅगेत टाकले. डायरेक्ट घरी निघणार. हे बघा हिचं मन नाही लागत. हिला असं वाटतं की मला घेऊन जाणार आहे सोबत. खूप बारीक झालेली आहे. इकडून पण आईचा खाली प्लॉट आहे, पण तो आता आईचा नाही राहिला, तो दुसऱ्याला विकलेला आहे. तर आता आम्ही डायरेक्ट भेटूया रस्त्याने. तर आम्ही आलो होतो पळसोमध्ये आणि गाडीनं पंक्चर झालेली आमची. मागचं टायर पूर्ण पंक्चर झालेलं आहे. बघा हे इकडे ना आवाज येतो तुम्हाला, खिळा घुसलेला आहे त्याच्यात. तर आता आम्ही थांबलेलो इथं कोणलिंग कृपाश्राम. दीदी आणि मम्मी या साईडला बसून आहे. बाहेर गेला. हे होतं टायरमध्ये. खिळाचा आहे हा काहीतरी. तर झालं आहे पंक्चर काढून. तर आता मी निघतो. बघा इकडे आता हे लावलेलं आहे. तर फायनली पोहोचल्या घरी. खूप कंबर दुखत आहे कारण की आम्ही ना म्हणजे जवळपास 200 किलोमीटर झालं येणे, 100 जाणे 100 येणे. तर आता इथंच ब्लॉगला एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.